थेट जाऊया, खासदार संजय राऊत बोलतायत। बघा, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहे। राजकीय मतभेद असल्यावरती एकमेकांवर टीका होते। महाराष्ट्रातलं वातावरण हे नुसतं टीकेपुरतं आता मर्यादित राहिलेलं नसून जहरी टीका व्हायला लागली। तरीही आपण सगळे या राज्याचं काही देणं लागतं। हे राज्य आपलं आहे आणि या राज्यात एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल, तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे। ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, का करू नये? का करू? गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो। मी बदनाम असं म्हणणार नाही। तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असतं, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये, हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला। ह्या ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे। ही सुवर्णभूमी आहे। तिकडलं जे मायनिंग आहे, खाण उद्योग आहे, जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल। जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे, टीकाही केलेली आहे। आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल। याआधीचं आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं। विकास आहे, त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या। तिकडला येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे, असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं। त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही। नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे। काश्मीरमध्ये जो दहशतवाद, तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले, त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही, म्हणून ते दहशतवादाकडे वळले। गडचिरोलीसारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात, आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, तिथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी पत्करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही। सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, त्याला नक्षलवाद म्हणतात। आणि तो जर असा नष्ट होणार असलेल्या महाराष्ट्रात आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी, आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। 2 दिवसापूर्वी मिलिंद नार्वेकर पोस्ट करतात, रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतात, वाल्मिक कराड समर्पण केलं, सरेंडर केलं म्हणून। त्यानंतर आजचा आग्रह येतो कुठेतरी जवळीक साधण्याचा किंवा मिले सूर मेरा, या जवळीक साधण्याचा प्रयत्न काय येतो आहे? कटुता दूर करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी हे उचललेलं दुसरं पाऊल आहे का? कारण यापूर्वी विधान भवनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। बघा, शिवसेना फडणवीसांचं कौतुक करतात।
कटुता हळूहळू संपण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शिवसेना हा पक्ष असा आहे, हा संस्कार, संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. आम्ही सभ्यताही पाळतो, आम्ही संस्कार सांभाळतो, संस्कृती आणि शिष्टाचार राजकारणात. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आणखीन 5 वर्ष आम्हाला विरोधी पक्षात काम करावं लागेल. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार मोठं असावं लागतं, असं आमचं संविधान सांगतं. शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्यात राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्यांनी सांभाळला, प्रोटोकॉल ज्याला म्हणता तुम्ही, हे तुम्ही पाहायला पाहिजे. मागील 2.5 वर्षामध्ये त्या भेट झाल्या नाही, ते कौतुक झालं नाही, ते आता विधानसभा निवडणुकीनंतर होते, त्यामुळे हा प्रश्न येतो. नाही, असं नाही की तुम्हाला काय माहिती आहे संवाद होत असतो की नाही होत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो. संवादाची अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो. जसा सामनातून संवाद साधला, दैनिक सामनातून एक संवाद साधला. सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल, एका बाजूला बीडसारख्या घटना घडत आहेत, तिकडे बंदुकीचं राज्य आहे, आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील. पण त्याने सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आहे आणि बीडमध्ये येणार असतील तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू. एकनाथ शिंदेचा आवडता जिल्हा आहे मागच्या मुख्यमंत्री असताना ते बोलले होते. कोणाचाही आवडता जिल्हा नसतो. जमिनीत काय लागतं आहे आणि काय उगवतं आहे आणि काय पेरणी करून काय कापायला मिळतं आहे त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो. मी अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री. आणि आधीचं जे राज्यकर्ते होते, मुख्यमंत्री होते, तर त्याच्या आधी ते मंत्री होते, तेव्हा त्यांनी गडचिरोली यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला फिरवती म्हणतात, आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही, पण तिथे जे काही पांडव नेमले होते, पांडव ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की गडचिरोलीमध्ये काहीतरी चांगलं घडतं आहे. आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडतं आहे तेव्हा त्याचं कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलं आहे. आणि त्याच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. राऊत साहेब, मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी अमराठी हा वादाचा मुद्दा दिवसागणिक पेटताना दिसतोय. काल मुंबऱ्यामध्ये एका तरुणाला, याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही, म्हणून नुसतं बोलून चालणार नाही. ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात, ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात, त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे. नाही, पण जी घटना घडली, एका फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितल्यामुळे एका तरुणाला कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा. बघा, पद्धत चुकली पद्धत चुकत असेल, पण भावना लक्षात येईल. या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशला जातो, आम्ही हिंदीतच बोलतो. दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो. बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो. हे बरोबर आहे. पश्चिम बंगालला गेल्यावरसुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे. पक्षफुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि भुजबळ हे एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. आज कार्यक्रम आहे. भुजबळ ज्या पद्धतीनं अस्वस्थ आहेत, त्यांनी अस्वस्थता व्यक्तही केलेली आहे. बघा, हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे, पण माननीय शरद पवार यांना तुम्ही राजकारणापलीकडे तोललं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एका कार्यक्रमात जर 2 नेते व्यासपीठावर असतील तर त्यात राजकारण न पाहता सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. चला, नाव आता कश्यप होणार असं संकेत देत आहे. नावं बदलून काय होतं, त्यांनी हटवलेलं असं देखील तर त्याच्यावरती फार बोलावं अशी स्थिती नाही. बरं, हो गया, बताइए. नाही, तो संपला विषय.
आज जिस तरह से सामना में आपने सराहना की, देवेंद्र फडणवीस का अभिनंदन किया, जिस तरह से गडचिरोली में उन्होंने विकास काम का उद्घाटन किया है, कुछ अलग सुर इसमें दिखाई दे रहा है जिस तरह से इस तरह का सराहना। देखिए, महाराष्ट्र संगीत का प्रेमी है। यहाँ बहुत से सुर मिलते हैं, कभी बेसुरे हो जाते हैं, लेकिन संगीत यहाँ हमेशा रहता है। और हमारे राजनीति में भी सुर और ताल हमेशा रहा महाराष्ट्र में। बात है कि देवेंद्र फडणवीस को उनका जो हमने आज अभिनंदन किया है, सराहना की, क्यों किया? एक अच्छा काम किया है सरकार ने। ज़रूर हम अपोजिशन में बैठे हैं, लेकिन हमारी महाराष्ट्र से नाता है, राज्य हमारा है। और इस राज्य में गडचिरोली जैसे ज़िले में जो नक्सलवाद है, वो नक्सलवादी अगर आत्मसमर्पण करते हैं और संविधान का मार्ग अपनाते हैं मुख्यमंत्री के सामने, तो उनका हम स्वागत करेंगे। दूसरी बात ऐसी है, गडचिरोली में जो बेरोजगारी है, गरीबी है, वो दूर करके वहाँ देवेंद्र फडणवीस स्टील सिटी बनाना चाहते हैं, पोलाद सिटी। जमशेदपुर में जो पोलाद सिटी है, उस तरह से, तो उससे महाराष्ट्र की जो प्रतिष्ठा है वो बढ़ेगी, लोगों को रोज़गार मिलेगा, लोगों को काम मिलेगा, तो उसका स्वागत तो करना चाहिए। उसके पहले वाले जो गार्डन मिनिस्टर थे गडचिरोली में, वो भी ये कर सकते थे ना, उन्होंने तो सिर्फ नाटक किया। वहाँ की जो माइनिंग की जो बड़े बड़े उद्योग है, उनसे फिरौती वसूल की, पैसा जमा किया, अपने एजेंट वहाँ अपॉइंट किए पैसा जमा करने के लिए, तो नक्सलवाद बढ़ गया, ज़्यादा ही बढ़ गया। अगर राज्य के मुख्यमंत्री ने कंट्रोल लिया है गडचिरोली का, तो ज़रूर हम उनका स्वागत करेंगे। लेकिन राउत साहब, जो शिवसेना बीजेपी के बीच निर्माण हुई कटुता को मिटाने का ये प्रयास हो रहा है क्या? क्योंकि देखिए, हमारे राजनीतिक मुलाकात की थी और शुभकामनाएं दी थी फडणवीस जी को मुख्यमंत्री बनने के बाद, और अब ये सामना मुखपत्र में उनकी सराहना। सामना एक अखबार है, शिवसेना का मुखपत्र जरूर है, लेकिन सामना की परंपरा रही है, चाहे घोर विरोधी हो, उसने देश के लिए और राज्य के लिए और समाज के लिए अगर कोई अच्छा काम किया है, तो ज़रूर सामना उसकी सराहना करता है, उसका अभिनंदन करता है, उनको काम को उठाता है, जनता के सामने लाता है। ये परंपरा शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी से आज तक चल रही है, तो उसमें आप राजनीति मत देखिए, ठीक है? लेकिन राउत साहब, कुछ दिनों पहले जो फडणवीस महाराष्ट्र के खलनायक थे, वो आज सामना में महाराष्ट्र के देवा भाऊ हो गए। देखिए, अगर देवेंद्र फडणवीस के साथ हमने बहुत साल काम भी किया है, आपको मालूम होगा, हम एक साथ काम किया है, वो रिश्ते तो कायम रहते हैं। राजनीति में एक दूसरे के खिलाफ टिक्का टिप्पणी होती है, होती रहेंगी, क्योंकि वो सत्ता पक्ष में, हम अपोजिशन में बैठे हैं, वो तो काम चलता रहेगा। दोनों काम लोकतंत्र में महत्वपूर्ण है। सबसे बड़ा लोकतंत्र में विरोधी पक्ष होता है, प्रतिपक्ष होता है, और जिम्मेदारी हम पर है, हम करेंगे। थैंक यू। नहीं, ये छोटी मोटी बात शिवसेना देखती नहीं। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।